नमस्कार मित्रांनो, JSIT सोल्युशन मध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे. मित्रांनो, तुम्ही मुंबई उच्च न्यायालयाच्या भरतीची तयारी करत असाल तर तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाची लेक्चर सिरीज सुरू आहे आणि त्याच्यातील पहिला प्रश्न मित्रांनो मी तुम्हाला स्क्रीनवरती दिलेला आहे. प्रश्न व्यवस्थित वाचायचा आहे आणि प्रश्नाचं उत्तर आहे ते उत्तर प्लीज कमेंट करायचं आहे. मित्रांनो, तुम्ही जर उत्तर कमेंट केलं तर मलाही समजतं की तुम्ही सर्व लेक्चर व्यवस्थितपणे पाहत आहे. तुम्हाला मित्रांनो 8 ते 10 मिनिटांमध्ये मी महत्त्वाचे 10 प्रश्न देत असतो. हे जे प्रश्न आहेत ते अतिशय महत्त्वाचे प्रश्न आहेत. अशा पद्धतीचे प्रश्न तुम्हाला वारंवार परीक्षेमध्ये विचारले जातात. तुम्ही बॉम्बे हायकोर्टच्या ड्रायव्हर असू द्या, क्लर्क असू द्या किंवा अन्य कोणतीही परीक्षा देत असाल बॉम्बे हायकोर्टची, तर तुम्हाला त्याच्या खंडपीठांविषयी जी माहिती आहे ती माहिती परीक्षेमध्ये निश्चितच विचारली जाते. त्यासाठी आपली ही जी लेक्चर सिरीज आहे ते पूर्ण तुम्ही लेक्चर पाहायचे आहेत. 7 ते 8 लेक्चर आहेत मित्रांनो. जवळपास 80 ते 100 प्रश्न मी तुम्हाला या ठिकाणी कव्हर केलेले आहेत. त्या 100 प्रश्नांपैकी कमीत कमी 5 ते 7 प्रश्न तुम्हाला परीक्षेमध्ये निश्चितच विचारले जातात. तर बघा, प्रश्न तुम्ही वाचलेला असेल, उत्तरही कमेंट केलेलं असेल. प्रश्न काय होता की नागपूर खंडपीठ कोणत्या विभागातील खटले पाहते? बघा, नागपूर खंडपीठ जे आहे ते कोणत्या विभागातील खटले पाहते असं विचारलेलं आहे. कोकण, मराठवाडा, विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्र. तर याचं करेक्ट आन्सर बघा काय आहे, विदर्भ. चला, पुढचा प्रश्न मित्रांनो तुमच्या समोर आहे. पणजी खंडपीठ कोणत्या वर्षी सुरू झाले? पणजी खंडपीठ जे आहे ते कोणत्या वर्षी सुरू झालं आपल्याला इथे विचारलेलं आहे. 1979, 1980, 1981 आणि 1982. बघा, पणजीचं जे खंडपीठ आहे ते खंडपीठ कोणत्या वर्षी सुरू झालं आपल्याला इथे विचारलेलं आहे आणि याचं करेक्ट आन्सर आहे 1982 साली पणजी खंडपीठ जे आहे ते खंडपीठ सुरू झालेलं आहे. चला, पुढचा प्रश्न बघा. खालीलपैकी कोणते जिल्हे औरंगाबाद खंडपीठाच्या कार्यक्षेत्रात येत नाहीत? आपल्याला काय विचारलेलं आहे की आपल्याला जे काही 4 जिल्हे दिलेले आहेत ते 4 जिल्ह्यांपैकी कोणते जिल्हे औरंगाबाद खंडपीठाच्या कार्यक्षेत्रात येत नाही असं आपल्याला इथे विचारलेलं आहे. तर बघा, नांदेड, लातूर, हिंगोली आणि अमरावती. तर याचं करेक्ट आन्सर आहे अमरावती हा जिल्हा जो आहे ते औरंगाबाद खंडपीठाच्या कार्यक्षेत्रात येत नाही. मित्रांनो, यासाठी तुम्हाला कोणतं खंडपीठ कधी स्थापन झालं, त्याच्या कार्यक्षेत्रात किती जिल्हे येतात, त्याच्या कार्यक्षेत्रामध्ये कोणकोणते खटले चालतात याची माहिती असणं आवश्यक आहे. या प्रश्नांमधून मी बरीच माहिती कव्हर केलेली आहे. चला, पुढचा प्रश्न मित्रांनो तुमच्या समोर आहे. मुंबई उच्च न्यायालयाची स्थापना कोणत्या शहरात झाली? अतिशय सोपा प्रश्न आहे. पुणे, कोलकाता, मद्रास आणि मुंबई. मुंबई उच्च न्यायालयाची स्थापना जी आहे ते आपल्या सर्वांनाच माहित आहे की मुंबई या शहरामध्ये झालेली आहे. पुढचा प्रश्न मित्रांनो तुमच्या समोर आहे स्क्रीनवरती. खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे? बघा, अशा पद्धतीचं विधानं देखील दिली जातात आणि याच्यामध्ये आपल्याला विचारलं जातं की खालीलपैकी कोणतं विधान चुकीचं आहे. तर नागपूर खंडपीठ विदर्भासाठी आहे, औरंगाबाद खंडपीठ मराठवाड्यासाठी आहे, मुंबई खंडपीठ गोव्यासाठी आहे आणि पणजी खंडपीठ गोव्यात आहे. चला, खालीलपैकी कोणतं विधान चुकीचं आहे? तर याचं करेक्ट ऑप्शन बघा, मुंबई खंडपीठ गोव्यासाठी आहे. बघा, मुंबईचं खंडपीठ जे आहे ती गोव्यासाठी आहे. पुढचा प्रश्न मित्रांनो तुमच्या समोर आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या खंडपीठांमधील सर्वात नवीन खंडपीठ कोणते आहे? बघा, मुंबई उच्च न्यायालयाची जे खंडपीठ आहेत, 3 खंडपीठ आहेत, त्याच्यातील सर्वात नवीन खंडपीठ कोणतं आहे आपल्याला इथे विचारलेलं आहे. नागपूर, औरंगाबाद, पणजी आणि मुंबई असे हे 4 ऑप्शन दिलेले आहे आणि याचं करेक्ट ऑप्शन तुम्ही कमेंट केलेलं असेल. पणजी खंडपीठ जे आहे ते पणजी खंडपीठ मुंबई उच्च न्यायालयाच्या खंडपीठांमध्ये सर्वात नवीन खंडपीठ आहे. पाठीमागच्या लेक्चरमध्ये आपण सर्वात जुने खंडपीठ पाहिलेलं होतं. ज्यांनी तो व्हिडिओ पाहिलेला आहे त्यांनी निश्चित उत्तर जे आहे ते उत्तर कमेंट करायचं आहे की सर्वात जुनं खंडपीठ कोणतं आहे मुंबई उच्च न्यायालयाचं. आलं का लक्षात? चला, उत्तर कमेंट करा सर्वात जुनं खंडपीठ. आणि पुढचा प्रश्न बघा काय आहे की मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ कोणत्या राज्यात आहे? बघा, मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ कोणत्या राज्यात आहे? महाराष्ट्र, गोवा, महाराष्ट्र व गोवा दोन्हीही आणि गुजरात. मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ कोणत्या राज्यात आहे? आणि करेक्ट आन्सर आहे महाराष्ट्र व गोवा या दोन्ही राज्यांमध्ये काय आहे? मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ आहे. आलं का लक्षात? चला मित्रांनो, बघा, अशाच प्रश्नांसाठी
आपले जे लेक्चर आहेत ते लेक्चर जास्तीत जास्त तुमच्या मित्रांपर्यंत, नातेवाईकांपर्यंत पोहोचवायचं आहे की जे बॉम्बे हायकोर्टच्या परीक्षेची तयारी करत आहेत अशांसाठी. चला, आणि सगळ्यात महत्वाचं अजून एक गोष्ट तुम्हाला करायची आहे मित्रांनो. मी भरपूर परिश्रमानं असे नवनवीन प्रश्न तुमच्यापर्यंत घेऊन येत असतो. त्यासाठी तुम्ही चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरायचं नाही. तुमचं उत्तर कमेंट करायला विसरायचं नाही. मी तुम्हाला कोणतीही इकडची तिकडची अवांतर बडबड न करता डायरेक्ट मुद्द्याला हात घालून 8 ते 9 मिनिटांमध्ये 10 प्रश्न मी कव्हर करत असतो. तर बघा, पुढचा प्रश्न मित्रांनो तुमच्या समोर आहे. दादर व नगर हवेली आणि दमण व दीव या केंद्रशासित प्रदेशांचे खटले कोणत्या खंडपीठात चालतात? दादर नगर हवेली आणि दमण व दीव ही 2 केंद्रशासित प्रदेश आहेत. या केंद्रशासित प्रदेशांचे खटले कोणत्या खंडपीठात चालतात? मुंबई, नागपूर, औरंगाबाद आणि पणजी असे हे 4 ऑप्शन दिलेले आहेत. करेक्ट उत्तर बघा पणजी. पणजी या खंडपीठामध्ये दादर नगर हवेली, दमण व दीव या केंद्रशासित प्रदेशांचे खटले चालत असतात. पुढचा प्रश्न मित्रांनो तुमच्या समोर आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या खंडपीठात काम करणाऱ्या न्यायाधीशांची नियुक्ती कोण करते? बघा, पुन्हा एकदा वेगळ्या पद्धतीने हा प्रश्न विचारलेला आहे की मुंबई उच्च न्यायालयाच्या खंडपीठात काम करणाऱ्या न्यायाधीशांची नियुक्ती कोण करते असं इथं विचारलेलं आहे. मुख्यमंत्री, मुख्य न्यायाधीश, राज्यपाल आणि राष्ट्रपती हे 4 करेक्ट ऑप्शन दिलेले आहेत. तर बघा, जे काही उच्च न्यायालयाचे न्यायाधीश असतात त्यांची नियुक्ती जी आहे ती नियुक्ती राष्ट्रपतींद्वारे केली जाते. आलं का लक्षात? पुढचा प्रश्न आजच्या प्रश्न मालिकेतील हा शेवटचा प्रश्न आहे मित्रांनो. बघा, आजच्या प्रश्न मालिकेतील शेवटचा प्रश्न काय आहे की खालीलपैकी कोणते शहर मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ नाही? बघा, खालीलपैकी कोणते शहर आहे की जे मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ नाही? मुंबई, नागपूर, औरंगाबाद आणि पुणे. बघा, अतिशय महत्वाचा प्रश्न आहे. असा प्रश्न आपल्याला परीक्षेमध्ये विचारला जाऊ शकतो की खालीलपैकी कोणते शहर मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ नाही? तर याचं करेक्ट आन्सर आहे पुणे हे शहर जे आहे ते पुणे शहर मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ नाही. तर मित्रांनो बघा, अशाच नवनवीन प्रश्नांबरोबर आपण भेटणार आहोत पुढच्या लेक्चरमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.